नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आजीबाईंचा बटवा किंवा कमरेची पिशवी, चंची पण म्हणू शकता तुम्ही याला, कारण की मी या अगोदर दाखवलेली आहे, पण बरेच काही नवीन जोडले गेलेले आहेत आपल्या वर्षा फॅशनच्या नवीन युट्यूबच्या फॅमिली मेंबर झालेले आहेत आणि त्यांना माहित नसतं, मग त्या कमेंट करतात। त्यामुळे म्हटलं चला या व्हिडिओमध्ये बनवून दाखवते, कारण की ती सर्चिंग मध्ये पण येत नाही ना अगोदर शिवलेली जी चंची आहे ती, त्यामुळे म्हटलं चला। तर बघा 7 बाय 12 इंचाची इथे मी 4 पीस घेतलेले आहे, 2 मेन फॅब्रिक आणि 2 अस्तरचे कापड अशा पद्धतीने, आणि अगदी 10 मिनिटात बनवून तयार होते। जास्त वेळ अजिबात लागत नाही, तुम्ही कोणताही कापड घ्या आणि लगेच बनवायला सुरू करूया। तर चला जास्त वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, हाईप करा, आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। 2 मेन फॅब्रिक आहे आणि हे 2 अस्तरचे कापड आहे, तरी 4 पॉकेट वाली आपल्याला चंची बनवायची आहे। तर त्यासाठी बघा 12 इंच मी लांबी घेतली आहे आणि रुंदी घेतलेली आहे 7 इंच। तर 7 बाय 12 इंचचे 4 पीस घेतलेले आहे बघा, 1 2 3 आणि 4। आता हे 4ही कापडाला आपल्याला एका साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे। तुम्हाला मी एक पार्ट बाजूला काढते आणि दाखवते। बघा या पद्धतीने आपण रुंदीच्या साईडने डबल फोल्ड करून घेऊ। तर या पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे, आणि ह्याच पद्धतीने राहिलेले 3ही फॅब्रिक आहेत ना, त्याला मी एका साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घेत आहे। अगदी मैत्रिणींनो, कटिंग जर करून ठेवले तुम्ही फॅब्रिक तर 10 मिनिटांमध्येच बनवून तयार होते, जास्त वेळ नाही लागत। तर या पद्धतीने आपण हे 4ही फॅब्रिकला आहे ना, तर एका साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेलं आहे, म्हणजे अस्तरचे 2 फॅब्रिक आणि मेन फॅब्रिक असे 4ही कापडाला आपण इथे डबल फोल्ड करून घेतलेला आहे। आता यातला मेन फॅब्रिक आहे ना, तो एक आपण साईडला घेऊ, आणि त्यानंतर आपल्याला इथे वरती एक छोटं पॉकेट आहे ते पण बनवायचं आहे। आता छोट्या पॉकेटचं माप कसं घ्यायचं बघा, याची रुंदी 7 इंच आहे ना, ती तेवढीच घ्यायची, फक्त उंची आपल्याला इथे 6 इंच घ्यायची आहे। तुम्ही 5 ते 5.5 घेतली तरी चालेल, मी साधारणतः 6 इंच घेतलेली आहे या कापडाची उंची, आणि रुंदी 7 इंच आहे। ठीक आहे, हे वरचं पॉकेट आहे, आणि याला आपल्याला आहे ना चौकोनाची डिझाईन आहे ना ती तयार करून घ्यायची। तर त्यासाठी बघा मी इथे एक वेगळ्या कलरचा कपडा घेतलेला आहे, आणि हे साधारणतः 2 बाय 2 इंचाचे ना चौकोन आहेत, आणि हे 8 पीस आहेत, हे लागणार आहेत आपल्याला। याची डिझाईन तयार करायची आहे आपल्याला, त्यासाठी बघा या पद्धतीने आपल्याला हे चौकोन तयार करायचे आणि इथे स्टिच करून घ्यायची। म्हणजे जशी मार्केटमध्ये मिळते ना चंची कमरेची पिशवी, त्या पद्धतीनेच आपल्याला इथे डिझाईन तयार करायची, आणि इथे आपल्याला 4 त्रिकोण म्हणजे 4 चौकोनाची त्रिकोणाची डिझाईन आहे ती तयार करून घ्यायची आहे। तर बघा बरोबर 4 पीस मी इथे स्टिच करून घेतलेले आहेत। ठीक आहे, या पद्धतीने। आता त्यानंतर खालच्या साईडने आपल्याला वरतून म्हणजे खालून 2 इंच वरती परत हे जे चौकोन आहेत ना त्याची डिझाईन करून लावून घ्यायचे। तर मी इथे ना खालून 2 इंचावरती एक लाईन ड्रॉ करते, आणि यावरतीच आपल्याला आता हे दोघींचे तोंड आहेत ते एकमेकांच्या समोरासमोर राहतील अशा पद्धतीने ही त्रिकोणाची डिझाईन आहे ना ती आपल्याला तयार करून स्टिच करून घ्यायची आहे सोबतच। म्हणजे अगदी मार्केट स्टाईल म्हणा, बाजारात मिळते त्या पद्धतीची कमरेची पिशवी आपली तयार होते। ठीक आहे, तर इकडनं पण आपण 4 चौकोनी पीसची डिझाईन आहे ती तयार करून घेतलेली आहे। आता यानंतर इथे खाली आपल्याला 2.5 इंच रुंदीची स्ट्रीप घ्यायची आहे बघा, आणि ती एका साईडने अशी फोल्ड करायची, आणि हे कव्हर होतील अशा पद्धतीनेच स्टिच करून घ्यायची। तर मी इकडनं अगोदर एक सिंगल टिप आहे ती देऊन घेते, आणि त्यानंतर ही जी डिझाईन आहे ना आपण ठेवलेली खालच्या साईडने तिच्यावरती कव्हर होईल अशा पद्धतीनेच स्टिच करून घेऊया, आणि खालच्या साईडने पण एक टिप मारून घेऊ, आणि नंतर एक्स्ट्राचा कपडा कट करून घेऊ। पण त्या अगोदर आपल्याला वरतून पण पायपिंग करून घ्यायची। तर पायपिंगसाठी मी इथे पुन्हा 2 इंचाची स्ट्रीप आहे ती घेतलेली आहे, आणि ही आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे, आणि आतल्या साईडने अगोदर दाब टिप देऊन घेऊ, आणि मग आतल्या साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊया या पद्धतीने। यामुळे खूप छान लुक येतो आपल्या या पिशवीचा, कमरेच्या पिशवीचा म्हणा किंवा चंचीचा। तर एक्स्ट्राचं जेवढं फॅब्रिक असेल ना ते आता आपण या स्टेजला कट करून घेऊया। इकडनं पण खालची जी पट्टी होती ती पण, आणि बॉटमच्या साईडने पण एक्स्ट्राचं थोडंफार आहे ते मी कट करून घेतलं। आता त्यानंतर हे जे तयार केलेले छोटं पॉकेट आहे ना ते आपल्याला जे मेन फॅब्रिक आहे ना त्याच्याच वरच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे, आणि तिन्ही बाजूने स्टिच करून घ्यायचं। कोणत्याही एका मेन फॅब्रिकला तुम्ही हे छोटं पॉकेट आहे ते स्टिच करून घेऊ शकता।
तिन्ही बाजूने स्टिच करून झाल्याच्या नंतर हे छोटं पॉकेट, आता तुम्हाला आहे ना आपण इथे झिप नाही लावलेली, त्यामुळे ओपनिंगचा पार्ट किती मोठा पाहिजे छोटा पाहिजे तिथपर्यंत तुम्ही मार्किंग करून घ्यायची। तर मी ते अशा पद्धतीने हात घालून बघत आहे, म्हणजे जितका आपला हात जातोय ना तेवढाच थोडासा पार्ट आहे ना मी साधारणतः हाताचं माप घेते, म्हणजे जाणे इतपत ठेवून आणि 1.5 इंचावरती इथे मार्क केलं आणि तिथपर्यंतच शिलाई देऊन घेत आहे, कारण की आपण इथे झिप नाही वापरलेली, त्यामुळे झिपवाला पण मी दाखवलेला आहे अगोदर। ठीक आहे, या पद्धतीने आपलं वरचं पॉकेट तयार झालं। तर अशा प्रकारे बघा मैत्रिणींनो, आपण हे जे वरचं पॉकेट आहे ते स्टिच करून घेतलेलं आहे। इकडनं मी 1.5 इंचापर्यंत स्टिच केलं, इथपर्यंत केलं असतं तरी चाललं असतं, पण थोडंसं ठेवलं ओपन मी। ठीक आहे, आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो मेन फॅब्रिक आहे ना त्यावरतीच आपल्याला पुन्हा मेन फॅब्रिक अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे, आणि दोन्ही मेन फॅब्रिकची राईट साईड समोर आहे, आणि त्यानंतर हे जे अस्तरचे पार्ट आहेत ना ते दोन्ही पण आपल्याला यावरती या पद्धतीने ठेवून घ्यायचे। अगोदर लक्षात ठेवा मी मेन फॅब्रिक ठेवलं आणि नंतर दोन्ही अस्तरचे कापड ठेवलेले आहे। परत एकदा दाखवते, हे 2 अस्तरचे कापड आहेत, हा मेन फॅब्रिक, आणि दोन्ही पण समोर ठेवले। छोटं पॉकेट जिकडनं आहे तिकडनंच आपण मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे। आता आपल्याला या तीनही बाजूने स्टिच करायचे, आणि जिकडची जी वरची बाजू आहे ती आपल्याला ओपनच ठेवायची आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक छोटंसं लाईक आणि एक तुमची कमेंट आहे ती आवर्जून करत चला, कारण की तुमची प्रत्येक कमेंट माझ्यासाठी महत्त्वपूर्ण असते, आणि मला जसं वेळ मिळेल तसं मी तुमच्या कमेंटला रिप्लाय पण देण्याचा प्रयत्न करतच असते। आता डबल टिप देते। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी परत याच्यावरती डबल टिप देऊन घेतलेली आहे। ठीक आहे, इकडच्या साईडने पण दाखवते तुम्हाला। आता त्यानंतर आपले जे दोन्ही मेन फॅब्रिक आहे ना, आणि जे छोटंसं मिनी पॉकेट दिसतंय तुम्हाला वरचं, तिथून आपल्याला ही जी बॅग आहे ती पलटी मारून घ्यायची आहे या पद्धतीने। आणि बघा किती प्रॉपर आणि अगदी फिनिशिंग सहित, बघा जास्त वेळ पण नाही लागला, आणि किती झटपट अशी आपली चंची आहे ती बनून रेडी झाली, अगदी विकतच्या सारखी। तर बघा या पद्धतीने आपली ही जी चंची आहे ती बनून तयार झालेली आहे। बघा ही आहे आपली बॅक साईड, ही आहे फ्रंट साईड। फ्रंट साईडला बघा आपल्या इथे एक छोटंसं मिनी पॉकेट आहे, त्यानंतर हे दुसरं पॉकेट, त्यानंतर हे तिसरं पॉकेट आणि एक चौथं पॉकेट, म्हणजे टोटल आपली 4 पॉकेटाची ही जी बॅग आहे ती बनून तयार झालेली आहे। ठीक आहे, मोठेले 3 पॉकेट आहे, 1 2 आणि 3, आणि वरचं जे आहे ते 4, अशा पद्धतीने 4 पॉकेटाची आपली चंची आहे, कमरेची पिशवी आहे ती बनून तयार झालेली आहे। बघा किती सुंदर दिसते, अगदी म्हणजे विकत जशा असतात ना तशीच डिझाईन मी इथे देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे। तर मैत्रिणींनो, नक्कीच तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आहे तो आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, हाईप करा, आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता याचं शिवून तयार माप किती झालंय ते पण दाखवते तुम्हाला मोजून। तर बघा साधारणतः इथे 11 इंच आपली याची उंची तयार झालेली आहे चंचीची, आणि रुंदी आहे 6 इंच। तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग। श्री स्वामी समर्थ, जय जिजाऊ, जय शिवराय। आणि बघा आतून बाहेरून किती प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपली ही चंची बनून तयार झालेली आहे।